मराठी चित्रपट आणि बॉलिवूड चित्रपटांच्या रिलीज डेट एकमेकांवर आदळण्याची प्रथा आता तशी इंडस्ट्रीत रुळू लागली आहे आणि त्यावर दोन्ही टीम अगदी खेळाडू वृत्तीने उत्तर देतात हेही आपण पाहिलंय। आता हे सांगण्याचा मुद्दा असाच की टाइमपास 2 आणि अक्षय कुमारचा गब्बर इज बॅक रिलीज होतोय एकाच दिवशी म्हणजे 1 मे 2015 ला। टाइमपासची क्रेज पाहता आणि अक्षय कुमारची फॅन फॉलोइंग पाहता हे सांगणं कठीण आहे की कोणाचा सिक्का यावेळेस जास्त चालेल, गब्बरचा की दगडूचा। पण टिप्पी 2 चे दिग्दर्शक रवी जाधव मात्र निश्चिंत आहेत। इनफॅक्ट त्यांनी स्वतःहून हे ट्विट केलंय। ट्विट मध्ये म्हटलंय, व्हॉट अ कोइन्सिडन्स, TP1 was released with Sholay 3D and TP2 will be released with गब्बर। टाइमपास आणि शोलेचं हे जवळचं कनेक्शन रवी जाधव यांनी इथे एक्सप्लेन केलं। मराठीतल्या सुपरहिट दिग्दर्शकांना या अशा सिच्युएशन्स आता अंगवळणी पडल्या असतील, कारण मराठी प्रेक्षकांनी अशा अटीतटीच्या प्रसंगी मराठी चित्रपटालाच उचलून धरलं। सो यावेळी तशी चिंता नसावी, प्रत्येकाला प्रत्येकाचा प्रेक्षक मिळेल हा विश्वास निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे। तरीही उत्सुकता असेलच की हे दोन चित्रपट एकमेकांवर काय परिणाम करतायत किंवा त्या निमित्ताने अक्षय कुमार स्वतःच मराठी प्रेक्षकांशी इंटरॅक्ट करायला येतोय का ते। हे दोन चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत आहेत, याबाबत तुमचं मत काय आहे? गब्बर आणि TP2 यातला कोणता चित्रपट तुम्ही पाहायला जाणार हे या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका। मी रवी जाधव, तुम्ही पाहत आहात राजश्री मराठी।